व्हिडिओला सुरुवात करते. आता वाजले रात्रीचे 8 साडेआठ झाले. तर मी मस्त आज पावभाजी बनवणार आहे. तुमच्यासोबत शेअर करणार कशी बनवता काय बनवता. तर व्हिडिओ कंटिन्यू बघा. आणि बीट कोथिंबीर आणि अद्रक आणि लसूण. आता हे अद्रक लसूण वाटून घेणार मस्त बारीक पेस्ट करून घेणार. टमाटाची पण पेस्ट करून घेणार आणि बीट आहे ना त्याची पण पेस्ट करून घेणार. आणि इकडे बघा आपण हे भाजीपाले घेतले सगळे. हे गाजर घेतले, बटाटा, फ्लावर, शिमला मिरची, वाटाणा आणि ते शेंगा काय म्हणता काय माहिती मला माहीत नाही आहे. एवढं आता हे भाजीपाला मी स्वच्छ धुवून घेते मस्त आणि शिजायला टाकून देते कुकरमध्ये. 1-2 शिट्ट्या काढून घेणार. चला मग इकडे बघा आता मी हे सगळे भाजीपाला धुवून घेते मस्त. हे कोण कोण आहे ना चिरण्याच्या अगोदर धुवून घेता, पण मी तसं नाही करत. मी चिरून धुते. धुतलं स्वच्छ. आणि इकडे बघा आता कुकर ठेवला आहे. हे बघा आता तेल टाकलं मस्त. आता आपण त्याच्यामध्ये जिरं टाकू थोडं. हे बघा जिरं टाकलं थोडं. आता आपण हे भाजीपाले धुतलेला भाजीपाला आहे ना ते टाकून घेऊ. हे बघा आता मीठ टाकते थोडं. बस बरं. हे बघा आपण सगळं मिक्स करून घेता मस्त. मीठ टाकलं. याच्यामध्ये हळद पण टाकायची आता. आता हे टमाटे ना ते वाटून घेते, पेस्ट बनवून घेते. हे बीट पण वाटून घेते, अद्रक लसूण पण वाटून घेते. तेव्हा पाणी टाकते आता. बघा मस्त आता हे अद्रक आणि लसूण मस्त वाटून घेते. मी बारीक पेस्ट बनवून घेते. मस्त बारीक पेस्ट केली. आता हे काढून घेते. आता बीट आहे ना हे बीट मस्त बारीक पेस्ट बनवून घेते. टमाटे याच्यामध्ये टाकते आणि बारीक करून घेते. थोडी हळद टाकते. हळद आहे ना तेलामध्ये टाकायची
म्हणजे असं कलर मस्त येतो भाजीला. पण आता काय करायचं, आता बघा झाकण लावते मस्त आणि 1-2 शिट्ट्या काढून घेते, तेव्हा शिजून जाईल मस्त. ठीक आहे बघा, आता ही पेस्ट आहे ना याच्यामध्ये उघडून घेते. एका प्लेटमध्ये उघडते हे बघा. आणि हे राहिले टमाटे ना, हे पण सगळे बारीक पेस्ट करून घेते मस्त. बघा आता हे टमाटाची पेस्ट आणि बीटची पेस्ट मिक्स करून घेतली मग. मी आता आहे ना इकडे कढाई ठेवते. आपली मी आता तेल टाकते कढाईमध्ये. इकडे तेल मस्त टाकलं. आता हे अद्रक लसूण पेस्ट टाकते. हे नाही गॅसची शेगडी ना वरती ते ना थोडं तुटून गेलं आहे, त्याच्याकडे लक्ष देऊ नका, थोडं समजून घ्या. आणायचं आहे नवं, गेली होती मी यायला पण भेटलं नाही. बघू आता 2-3 दुकानं फिरला तेव्हा भेटेल. आता बघ मस्त अद्रक आणि लसूण पेस्ट मस्त तळली. त्याच्यानंतर कांदे टाकायचे मस्त. आता मस्त कांदे गुलाबी कलर होईपर्यंत तळून घ्यायचा मस्त. आता बटर आहे ना हे फोडून घेते आणि ह्याच्यामध्ये टाकते. एक बटर तेलामध्ये टाकायला पाहिजे का मी, पण आता लक्षात राहिलं मी. एकदम भारी लागते पावभाजी. माझ्या पद्धतीने करून बघा तुम्ही, नक्की एकच नंबर लागते. आता कांदे मस्त लाल झाले आपले. आता मी आहे ना ही बीटची पेस्ट आणि टमाटाची पेस्ट हे दोघी ह्याच्यामध्ये टाकते कांद्यामध्ये. मस्त तेल सुटेपर्यंत तळून घ्यायचं मग ते सगळं कच्चपणा निघाला पाहिजे त्याचा, बीटचा आणि टमाट्याचा मस्त. मग नंतर आपण मसाले टाकणार मस्त. 5-1 मिनिटं मस्त शिजून घ्या त्याला बारीक गॅस करून. आता मस्त तेव्हा मस्त तेल सुटले बघा, एकदम भारी झाले. आता आपण सगळे मसाले टाकून घेऊ मस्त याच्यामध्ये. हळद टाकते. हा बघा पावभाजी मसाला आहे. हे धना पावडर, तिखट, लाल मिरची पावडर आहे 3 चमच टाकते मी, कारण की ही भाजी आहे ना लई गोड गोड लागते, त्याच्यामुळे 3 आणि थोडंसं 3.5 मसाला
3.5 चम्मच टाकले. सगळं आता मिक्स करून घ्यायचं. आता 1-2 मिनिटं आहे ना पाणी टाकायचं नाही, थोडंसं मस्त तळू द्यायचं. तेलामध्ये कलसून घ्यायचं एकदम भारी. आणि मस्त तेल सुटेल ना, मग त्याला थोडंसं पाणी टाकायचं. वाजवा किती भारी येते मस्त. तेल सुटलं हे बघा, एकदम भारी तेल सुटलं. थोडंसं पाणी टाकते. चांगलं परत 1-2 मिनिटं कलसून घेते मस्त. किती भारी वास येते. आता मी ते भाज्या शिजल्या का बघते. शिजले आता सगळं भाजीपाला शिजले. गाजर, वाटाणा, शिमला मिरची, बटाटा सगळं शिजवून टाकले मस्त एकदम भारी. मी आता हे पाणी काढून घेते थोडं, कारण की त्याच्यामध्ये मिक्स केलेलं मग चांगलं बारीक होत नाही. त्याच्यामध्ये थोडं पाणी काढून घेते. पाणी काढून घेते एकदा. हे बटाटे ना वेगळे खिसून घ्यायचे, मस्त खिसणीने शिजलेले बटाटे खिसून घ्यायचं. तेव्हा भाजी मस्त एकदम घट्टपणा येतात त्याला. पण मी आता करत नाही, मला टाईम नाही, त्याच्यामुळे मी असंच करते. तुम्ही मस्त बटाटे खिसून घ्यायचं, भाजीला असा घट्टपणा येतो आणि चव पण लागते मस्त. मी टाईम नाही म्हणून मी पटकन शॉर्टकट म्हणजे बनवते. आता म्हणजे मी नेहमी तसंच करते. बटाटे वेगळे काढून घेते आणि खिसून घेते. सगळं मिक्स करून घेते, पाणी बिणी सगळं. हे बघा आता एक याच्यामध्ये टाकते सगळं. आपण बीट टाकले ना, त्याच्यामुळे भाजी एकदम लाल जर दिसते मस्त. कोण आहे ना कलर वापरता, पण कलर वापरायचा नाही, बीटच वापरायचं मस्त. त्याच्याने ना कलर एकदम भारी येतो. किती मस्त दिसते बघा. आणि याच्यामध्ये आता मी गरम पाणी करते आणि गरम पाणी टाकते. थोडं थंड पाणी टाकायचं नाही, गरमच पाणी टाकायचं. मी तर साईडला गरम पाणी करते आता बोलमध्ये. एकच नंबर भाजी झाली. मस्त वास येतो एकदम भारी. कुकरमध्ये पाणी टाकलं, ते टाकलं पाणी धुवून. आता आपल्याला जेवढी भाजी करायची ना तेवढं पाणी टाकायचं. चांगली शिजायची मस्त पाणी टाकून. जेवढी भाजी शिजते ना तेवढी भाजीला चव येते. कढाई भरून घेऊ मस्त. एक नंबर झाली भाजी मस्त. आता थोडं 5-10 मिनिटं मस्त गच्चू देते एकदम भारी मस्त.
चवीला मी आता मीठ टाकून घेते त्याच्यामध्ये थोडं. तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटते काय वाटते नक्की सांगा कमेंटमध्ये. आपण भाजीपाल्यामध्ये मीठ टाकलं आहे बरं का, लक्षात ठेवायचं. त्याच्यामुळे मी आता कमी टाकते. मी बघा कोथिंबीर मस्त कोथिंबीर ना मसाला तळला ना आपण त्याच्यामध्ये टाकायची. पण ते कसं लक्षात राहिलं काय करू आता. तो मुलगा न्यायला त्रास देतो मला लई. त्याच्यामध्ये मग इकडे तिकडे पडते निघते त्याच्या मागे मागे. त्याच्यामुळे लक्षात राहतं. किती भारी गदक येतोय मस्त एक नंबर. किती मस्त दिसते भाजी आणि एकदम लाल चरक. ते गदक आल्यानंतर एवढं भारी शिजन येते चव लागेल खायला. या तुम्ही पण पावभाजी खायला मस्त गरमागरम. थोडं मस्त 5-10 मिनटं थोडं शिजू देते. मस्त बारीक गॅस करून देते. मग बघू आपण नंतर कशी झाली काय झाली. बघा किती थरी आली मस्त एकदम भारी. आता आपण काय करायचं निंबूची फोड अर्धी घ्यायची आणि याच्यामध्ये टाकायची. भाजीला अजून चव येते मस्त. चांगलं मिक्स करून घ्यायचं. पावभाजी आहे ना, पावभाजीला निंबूशिवाय चवच नाही. डायरेक्ट निंबू टाकला तरच वाटेल पावभाजी खाल्ली. वरून पण निंबू खायचा आणि भाजीमध्ये मी थोडा टाकून द्यायचा म्हणजे अजून चव येते भाजीला मस्त. आता वरून मी अजून परत एक बटर टाकते मस्त. हा बघा अमूल बटर आहे एक तिथं टाकला मी कांदामध्ये मस्त फोडणी देताना. हा एक हा वरून टाकते मस्त. आता बटर पगवणार तोपर्यंत मस्त शिजू देणार अजून परत. मस्त बटर टाकला आपण लिंबू टाकला आहे. परत झाकण ठेवून द्यायचं 1-2 मिनटं आणि मस्त गट्टू द्यायचं. मग उघडून बघायचं एवढं भारी सुगंध वास येतो मस्त. चला मग किती मस्त खरी आली बघा एकदम भारी. किती उकडते ना मच्छी मस्त. चला मग आता मस्त आपण पाव गरम करून घेऊ मस्त आणि मग जेवायला बसू. भाजी पण मस्त उकडली आता गदकाला मस्त. एक तर नंबर झाली भाजी खरंच. अशी भाजी करून बघा तुम्ही माझ्या पद्धतीने एक नंबर झाली. आता तुम्हाला ही पातळ वाटते भाजी पण थोड्या वेळाने अशी गट्टी होऊन जाईल ती. चला मग मी आता गॅस बंद करते आणि झाकण ठेवते आणि पाव गरम करून घेते. चला मग या जेवायला. आम्ही नंतर मग जेवायला बसणार. तर इथे पाव गरम करते मस्त. आता सगळे पाव मस्त गरम केले. आता काढून घेते आणि जेवायला बसतो. या तुम्ही पण जेवायला मस्त भाजी पाव खायला पावभाजी खायला. चला या भावा बहिणींनो जेवायला. आता आम्ही जेवायला बसतोय. तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटते काय वाटते नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा.